वासुदेवाय। मागच्या काही महिन्यामध्ये आपण लागोपाठ काही उत्सव साजरे केले. एक तुकारामजीचा उत्सव झाला, त्यानंतर एकनाथ षष्ठीचा उत्सव साजरा केला, त्यानंतर रामनवमी आपण साजरी केली. त्यानंतर नुकतीच आपण हनुमान जयंती साजरी केली. मोठा उत्साह होता हनुमान जयंती साजरी करण्याचा सुद्धा. हनुमान जयंती आपण साजरी करतो का बरं? कारण सांगितलेलं आहे, जिथं भक्तांची स्तुती केली जाते तिथं भगवंत प्रत्यक्ष अवतरतात, आणि जिथं भगवंतांची स्तुती केली जाते त्या ठिकाणी भक्त उपस्थित असतात. आज आपण नुकतीच हनुमान जयंती साजरी केल्यामुळे थोडस त्याच्यावरतीच आपण बोलणार आहोत. आजपर्यंत आपण ऐकले असेल की हनुमानाची कथा आपण ऐकली, जन्मगाथा, त्याचं कर्तृत्व, त्यांनी काय काय केलं. पण आपण खचितच ऐकलं असेल की हनुमान चालीसा ही तुलसीदासांनी रचली, ती हनुमंतांच्या स्तुतीपर रचली गेली, आणि त्यात काय स्तुती केली आहे. हनुमान चालीसा तर आपल्या सर्वांना माहित आहे, लहानपणापासून आपण सर्व ऐकत आलो. आपण मारुतीच्या मंदिरामध्ये पण जातो तिथे हनुमान चालीसा लावलेली असते. चालीसा म्हणजे 40 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. मग त्यात नेमकं गुणगान काय केलेलं आहे?
तर त्याचा आपण महात्म्य आपण समजून घेऊया. ज्या अर्थी आज हनुमानजीची आपण स्तुती करत आहोत, त्या अर्थी प्रभू श्रीराम इथं उपस्थित असणार आहे ते निश्चितच. तर त्यांच्या प्रत्यात आपण थोडस भजन आधी करूया श्रीरामांचं, आणि त्यानंतर पुढे आपण चालू करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, 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 श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
मुलांनी लावावं लागतं, सेक्रेटरीला जोडले लावावं लागतं. तर हनुमंताची जर आता प्रभू श्रीरामचंद्रांची आपल्याला भेट घ्यायची असेल तर हनुमान, त्याचे सेक्रेटरी कोण आहेत? हनुमानजी. फेमस पात्र आहे. लहान मुलांना तर ते फार आवडतं. आणखी एक देवता लहान मुलांना फार आवडते, गणपती. कार्टून मुळे सगळीकडे फेमस झाली ही गोष्ट. लहानपणी म्हणजे आमच्या आईच्या काळात किंवा वडिलांच्या काळामध्ये जर बघितलं तर त्यावेळेस हनुमान चालीसा ही घरोघरी गायली जायची. ज्यावेळेस मुलांना काही भीती वाटायची त्यावेळेस लगेच आई वडील काय सांगायचे? हनुमान चालीसा म्हणतो. मुलांना भीती वाटली तर हनुमान चालीसा. आता जरा परिस्थिती उलटी झाली. आता पालकच घाबरतात मुलांना. पालक काय म्हणतात माहित नाही आता, पण हनुमान चालीसा सगळ्यांना माहित होती. कारण हनुमान चालीसा जर वाचली तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे की भूत पिशाच निकट न आवे, महावीर जब नाम स्मरावे. जिथं कुठं आपल्याला भीती वाटते त्या त्या ठिकाणी आपण जर हनुमंताचं नाव घेतलं तर प्रत्यक्ष हनुमानजी तिथे अवतरतात. हनुमंत फार कृपाळू आहे. म्हणून हनुमंताची स्तुती करणं हे आपलं कर्तव्य आहे. जोपर्यंत आपण हनुमानची स्तुती करत नाही तोपर्यंत आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांची भेट होऊ शकणार नाही. ह्या हनुमान चालीसाची जी रचना केली ती साधारण 15व्या शतकामध्ये तुलसीदासांनी केलेली आहे. तुलसीदास हे प्रभू श्रीरामचंद्रांचे एक प्रमुख भक्त होऊन गेलेले. त्यांची कथा आपण माहिती आहे सर्वांना. त्या 40 वाक्य म्हणजे श्लोकामध्ये त्याची रचना केलेली आहे, म्हणून त्याला हनुमान चालीसा असं म्हटलेलं आहे. हनुमानजी एवढे निष्ठावंत असे भक्त कसे काय भगवंतांचे? आपण जर रामायण जर बघितलं तर रामायणामध्ये वेगवेगळे कांड आहेत. त्याला आपण चॅप्टर म्हणतो. चॅप्टर 1, 2, 3. मग सुरुवातीचं बालकांड आहे, अरण्यकांड आहे, असे वेगवेगळे कांड त्याला म्हटलेलं आहे. परंतु ज्या ठिकाणी हनुमंताची एंट्री होते रामायणामध्ये, सहभाग होतो, त्याला मात्र सुंदरकांड म्हटलेलं आहे. हनुमान कांड म्हटलेलं नाही त्याला. काय असं सुंदरकांड म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये काय सुंदर आहे? त्याच्यामध्ये हनुमानजी सुंदर आहेत, त्यांच्या लीला सुंदर आहेत का प्रभू श्रीरामचंद्र सुंदर आहेत? नेमकं काय सुंदर आहे? तर आहे, सुंदर आहे. आणि ते वाचल्यानंतर आपल्याला लक्षात पण येतं हनुमानजी सगळ्यात प्रिय आहेत आणि म्हणून ते आपल्याला सुंदर वाटतात. आणि म्हणून तुलसीदासांनी कदाचित त्याचं नाव सुंदरकांड असं दिलेलं आहे. आपण बघितलं असेल की हनुमान चालीसा सुरू होते त्याच्यावरती 2 वाक्य आहेत, त्याला पद म्हटलं जातं. तर ते आहे तुलसीदासांनी गुरुस्तुती केलेली आहे त्याची. जशी आता आपण पण गुरुस्तुती केलेली होती आणि मग आपण आपलं पुढचं कार्य चालू केलं. तसंच ही हनुमान चालीसा लिहिण्याच्या अगोदर तुलसीदासांनी त्यांच्या गुरूंची स्तुती केलेली आहे. तर ती कशा पद्धतीने केलेली आहे? श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधार बरनऊ रघुबर विमल जसो जो दायकू फलचारी. आपण याचा अर्थ समजून घेऊया. श्री गुरुचरण सरोज रज, माझ्या गुरूंच्या चरणांची रज मी मस्तकी धारण करतोय. महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला ज्यावेळेस आपण भक्त म्हणून राहतो त्यावेळेस हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या गुरूंच्या चरणांची रज आपण नेहमी आपल्या मस्तकी धारण केली पाहिजे. निज मनो मुकुर सुधारी, अशी चरण रज ज्या वेळेस मी माझ्या मस्तकी धारण करेल त्यावेळेस माझा हृदयाचा जो आरसा आहे तो शुद्ध होईल. अनेक जन्मानंतर कितीतरी मी पाप केलेले आहे, त्या पापाची धूळ माझ्या हृदयरूपी आरशावरती साचलेली आहे. परंतु ज्या वेळेस माझ्या गुरूंच्या चरणांची रज मी माझ्या मस्तकी धारण करेल त्यावेळेस माझ्या ह्या हृदयरूपी आरशावरची धूळ नाहीशी होईल. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. बरणव रघुबर विमल जसो जो दायकू फलचारी. बरणव रघुबर, रघुबर म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र. त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्राचा आपल्याला आशीर्वाद मिळेल. तर कुठल्या रूपाने आपल्याला काय मिळेल? जो दायकू फलचारी,
आपल्याला काय अपेक्षित असतं भगवंतांकडनं? धर्म, अर्थ, काम, मोक्ष, जे जे काही आपण मागू ते आपल्याला भगवंत प्रदान करतात. ज्या वेळेस हनुमंताची स्तुती आपल्याला करायची त्यावेळेस कृपा कुणाची पाहिजे? प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा आपल्यावरती पाहिजे. बुद्धिहीन तनुजानिके सुमिरो पवन कुमार. बुद्धिहीन, तुलसीदास म्हणतात की मी इतका बुद्धिहीन आहे की मी हनुमंताची स्तुती करू शकत नाही, पण केवळ माझ्या गुरूंच्या चरणांची रज ते मी मस्तकी धारण करेल त्याच वेळेस मला बुद्धी येईल आणि मी हनुमंताची स्तुती करू शकेल. बल बुद्धी विद्या देहो मोही हरहू कलेस विकार. आणि ज्या वेळेस मी असं करेल त्यावेळेस मला ही सामर्थ्य प्राप्त होईल, शक्ती प्राप्त होईल की ज्या योगे मी हनुमंताची स्तुती करेल. आता इथं स्तुती का केली पहिल्यांदा आणि मग त्याने हनुमान चालीसा लिहायला चालू केली. स्तुती फार महत्वाची गोष्ट आहे. समजा आपण उत्कृष्ट अशा प्रकारची खीर बनवलेली आहे, एखाद्या भिकाऱ्याला ती आपल्याला द्यायची आहे आणि त्याला ती वाढली आणि त्या भिकाऱ्याच्या ताटामध्ये जर अगोदर शिळी चपाती असेल, वासेल आली आणि तो जर ती खायला लागेल तर त्याला ती खीर आवडेल का? त्या खीरीचा स्वाद घेता येईल का? नाही घेता येणार. का घेता येणार? खीर तर खूप चांगली आहे, परंतु त्या चपातीला वास येत असल्यामुळं त्या खिरीचा स्वाद सगळा जाणार आहे. प्रभुपादांनी ही गोष्ट ओळखली होती आणि म्हणूनच कुठलाही सत्संग चालू करायच्या अगोदर प्रभुपादांनी अर्धा तास कीर्तन करायला सांगितलं. ज्या वेळेस आपण एक अर्धा तास कीर्तन करू त्यावेळेस आपल्या हृदयावरची धूळ थोडीशी नाहीशी होईल आणि जो कोणी इथं प्रवचन देईल त्याचं आपल्याला लक्षात येईल की काय सांगितलं जातं. इथं प्रत्येक रविवारी तिथे वेगवेगळे लेक्चरर्स येतात, प्रवचन देतात. कुणाचं लेक्चर आवडतं, कुणाचं आवडत नाही. हा त्या प्रवचनकाराचा दोष नसतो. प्रवचनकार आपलं भगवंताने शास्त्रात जे सांगितलंय, जी स्तुती भगवंतांची केलेली आहे त्याप्रमाणे शास्त्र सांगणार आणि निघून जाणार. परंतु काहींना ते आवडतं, काहींना आवडत नाही. का? जर आपण सोमवारपासून रविवारपर्यंत भौतिक गोष्टीत जर अडकून पडलो, हवेतच तरंगत राहिलो आणि डायरेक्ट इथे येऊन लँड झालो तर आपल्याला काही कळणार नाही. ह्याच्यासाठी आपल्याला काय सांगितले? प्रभुपादांनी नित्य साधना सांगितलेली. जो फक्त नित्य साधना करेल, जप करेल, कीर्तन करेल, वाचन श्रवण करेल आणि नित्य करेल त्यावेळेस त्याला इथलं लेक्चर आवडेल. सांगणार कोण याच्याशी काही संबंध नसतो. सांगणारा सांगून जात असतोय, पण त्यातून आपण नेमकं काय घ्यायचं ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची असते. त्यामुळे सत्संग चालू व्हायच्या अगोदर किंवा आपण वेळेवरती हजर असणं फार महत्वाचं. कीर्तनाला फार महत्व आहे. काही जण कीर्तनाला महत्व देत नाहीत, सरळ लेक्चर येऊन बसतात, पण त्याचा अर्थ नाही. पहिल्यांदा आपण कीर्तन केलं पाहिजे, आपण थोडंसं त्या भावामध्ये आलो पाहिजे आणि तो भाव एकदा निर्माण झाला की जो कोणी समोरचा सांगतोय ते थोडंसं आपल्याला कळायला लागतं, आपल्या हृदयामध्ये उतरलं तर कुठली तरी एखादी गोष्ट आपल्याला पटते आणि आपल्यामध्ये बदल होतो. आता आपण हनुमान चालीसा चालू करूया. ज्याच्याकडे कोणाकडे मोबाईल असतील तर त्यांनी बघितलं तर चालेल. एक दोन श्लोक आपण घेत जाऊया. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसति लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. इथे काय म्हटलं पहिल्या श्लोकामध्ये? जय हनुमान ज्ञान गुण सागर. हनुमंता तुझा जय जयकार असो. आणि त्याच्याबरोबर त्याचं विशेषण काय जोडले? ज्ञान गुण सागर. हनुमंत नुसते ज्ञानी नव्हते तर ते गुणी सुद्धा होते. ज्ञान आणि गुण यांचा सागर आहे हनुमंत. या प्रत्येक जगामध्ये जर बघितलं तर ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे गुण फार कमी असतात. एक गुण असतो त्याच्याकडे, तो म्हणजे अहंकार. कुठेही भौतिक जगामध्ये बघा, त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याच्याकडे अहंकार आहे. पण हनुमानजीकडे काय आहे? दोन्ही पण गोष्टी आहेत.
ज्ञान पण आहे आणि गुण पण आहे, आणि ते गुणाचे सागर आहे. जय कपीस तिहू लोक उजागर. तिन्ही लोकांमध्ये तुमचा जय जयकार होत आहे. हनुमान ज्याशी एकमेव देवता असेल की त्याचा तिन्ही लोकांमध्ये जय जयकार होतो. सगळ्यांना ते प्रिय आहे. ते राक्षस असू देत, मानव असू देत, नाही तर देव असू देत, हनुमानजी सगळ्यांना प्रिय आहे. कारण त्याचं काम तसं आहे, त्याचे वर्तुळ तसे, त्याचे गुण तसे आहेत. रामदूत अतुलित बलधामा. ते कोण आहेत? रामदूत आहेत. अतुलित बलधामा. त्यांच्याकडे बल कसं आहे? अतुल्य असं बल आहे. अंजनी पुत्र पवन सुत नाम. ते अंजनी पुत्र आहेत, पवन सुत आहेत. आपण जर बघितलं, हनुमंताची वेगवेगळी नावं आहेत. आपल्याला माहिती आहे हनुमंत नाव का पडलं? हनुमंतीला का म्हणतात? त्याची एक कथा आहे, सगळ्यांना माहित असेल ती. ज्या वेळेस हनुमानजीचा जन्म होतो अंजनीच्या पोटी, त्यावेळेस लहान असताना ते बाहेर बघतात, आणि त्यावेळेस सूर्योदयाची वेळ असते ना, 6:15 यावेळेस वेळ होती. त्यावेळेस सूर्य नुकताच उगवत असतो. लालबुंद तो गोळा बघतो ते बाळ. त्याला ते फार आकर्षक वाटते, त्याला भूक लागलेली असते, आणि तो तडक उड्डाण मारतो तिकडे आणि सूर्याला गिळायला. मग लहानपणी त्याच्यामध्ये किती प्रचंड ताकद होती बघा. जसा तो सूर्याच्याकडे जायला लागतो तसं राहू की तू घाबरतात. अरे आमचं काम आहे सूर्याला ग्रासायचं का, म्हणजे तू कुठे निघालायस? तक्रार इंद्राकडे जाते डायरेक्ट. इंद्र घाबरतो, अरे हा कोण निघालाय सूर्याला गिळायला? इंद्र काय करतो? त्याच्याकडचं जे अस्त्र असतं वज्र, तो फेकतो, आणि ते फेकल्यानंतर लागतो कुठं? हनुमंताच्या हनुवटीला लागतं, आणि हनुमानजी खाली येऊन पडतात. म्हणजे ते वायुपुत्र आहे. वायू त्यांना अलगत मध्ये खाली आणून सोडतो. वायुपुत्र होता, त्याचे वडील आहेत, वायुपुत्र आहेत. तुम्ही असं केलं माझ्या बाळाला. ते वायू असल्यामुळं तिन्ही लोकांचा वायूत आकर्षित करून घ्यायला लागतात. सगळेजण घाबरतात, काय झालं? ब्रह्माजीकडे जातात. ब्रह्माजीकडे तक्रार होती की असं सगळं वायू आकर्षित झालेला आहे, आणि सर्व प्राणी मात्र श्वासांना तडफडत आहेत. मग सगळे देवी देवतांनी ब्रह्माजी तिथे येतात. ब्रह्माजी त्याच्या डोक्यावरती पाणी शिंपडतात, त्याला जागृत करतात, शुद्धीवर आणतात. त्यांचे पिता मात्र फार राखवालेट असतात. माझ्या लहान मुलाला असं मारलं चुकीच आहे. पण त्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या देवता हनुमंतांना आशीर्वाद देतात. इंद्र वज्र देतो, कुबेर गदा देतात. असे वेगवेगळ्या देवता त्यांना आशीर्वाद देतात. काही जण सिद्धी त्यांना देतात. आपल्याला माहिती आहे हनुमंतांना अष्टसिद्धी प्राप्त होते, आणि हनुमंत एकदम बलशाली होते. हनुमंताचं एक नाव मारुती पण आहे. मारुत म्हणजे वायू. ते वायुपुत्र सुद्धा आहेत. आणि तसं जर आपण बघितलं तर हनुमंताच्या जन्माच्या कथा पण थोड्याशा वेगवेगळ्या आहेत. आपण जरी म्हणलं अंजनी पुत्र, पवन पुत्र, तर कशा कथा आहेत बघा. ज्यावेळेस एकनाथ महाराजांनी जे रामायण लिहिलं त्या कथेमध्ये काय उल्लेख येतो बघा. ज्या वेळेस दशरथ महाराज यज्ञ करतात, आणि यज्ञामधून कागदी पुरुष येतो, आणि तो खिरीचं पात्र घेऊन येतो, आणि तो दशरथांना देणार असतो. त्याच वेळेस एक घात त्या ठिकाणी येते, आणि चोरचीत त्यातलं काही खीर उचलते, आणि ती उचलून कुठे घेऊन जाते? अंजनीकडे. त्यावेळेस अंजनीला ती खायला देते, आणि अंजनी गरोदर राहते, आणि तिच्या पोटी हनुमंताचा जन्म होतो. किंवा काही ठिकाणी असंही म्हणले केसरी आणि अंजना यांनी शिवजींची उपासना केलेली होती, आणि शिवजींनी अंजनाच्या पोटी गर्भधारणा केलेली होती. अजून एका ठिकाणी असं पण एक कथा आहे बघा की शिवजी आणि पार्वती एकदा वानर रूपामध्ये आनंद घेत असतात. जसं आपण बघितलं की श्रीकृष्णाला राधा सुद्धा मोराच्या रूपामध्ये आनंद घेत असतात. त्याची कथा वेगवेगळी आहे.
तसंच हे शिवजी आणि पार्वती सुद्धा वानर रूपामध्ये आनंद घेत असतात आणि आनंद घेत असतानाच पार्वती गर्भवती होते, परंतु तिला तो वानर पुत्र नको असतो, म्हणून ती शिवजीला विनंती करते की मला काय हा वानर पुत्र नको आहे. मग शिवजी पवनला सांगतात, म्हणजे वायूला सांगतात आणि संयोजन करायला सांगतात आणि तो गर्भ अंजनीच्या पोटी स्थापित केला जातो. म्हणून म्हटलं की शंकर स्वतः ते आलेले आहेत हनुमानजींच्या रूपाने, वायुपुत्र आहे. अशा वेगवेगळ्या कथा आहेत, वेगवेगळ्या कल्पामध्ये त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. आणि हनुमानजी कसे होते की लहानपणी शक्तिशाली असल्यामुळं, आणि ते लहान आहेत त्यामुळे नटखट असणार आहे. लहान मुलं जशी आहेत तशीच, ते काय सरळ कधी वागतात का नाही, आणि त्यात वानर. एवढ्या शक्ती त्याला प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जे राहत होते ऋषी मुनी वगैरे त्यांना ते त्रास द्यायचे म्हणजे मुद्दाम नाही, पण एक बाल स्वरूप लीला म्हणून ते त्याला त्रास द्यायचे. एखादा ऋषी कुठं झाडाखाली बसलेले असायचे, तपश्चर्या करत सरळ त्या झाडासकट त्याला उचलायचे, कुठल्या तरी पर्वतावर नेऊन ठेवायचे. ध्यान संपले त्याला वाटायचं मी कुठं आलोय पर्वतावर. अशा सगळ्या ऋषींच्या तक्रारी यायला लागल्या या हनुमंताबद्दल. हे थांबवायला पाहिजे. ऋषींना थोडासा राग येतो. आता राग येणं साहजिकच आहे, कितीतरी लहान मुलगा असला तरी राग येतो त्यांना, आणि ते म्हणतात हनुमंता तू फार आम्हाला त्रास देतोय, तर तुझ्या शक्ती आता मी काढून घेतो. म्हणजे सांगितलं की ज्या वेळेस योग्य वेळ येईल आणि जो कोणी एक भक्त तुला ह्याचं ज्ञान करून देईल त्यावेळेस तुला ह्या शक्ती पुन्हा प्राप्त होतील, पण तोपर्यंत तुला ह्या शक्तीचा विसर पडेल. आणि त्यानंतर मात्र हनुमंत कसे झाले, एकदम विनयशील, नम्र, सारस. लहान मुलगा आहे का मोठा मुलगा आहे कळत नाही, अशी त्याची परिस्थिती होऊन जाते. एकदम समंजसप्रमाणे वागायला लागतं. इथं सांगितलं बघा की काही मुलं अशीच शाळेमध्ये बघितलं हायपर ऍक्टिव्ह असतात. काही मुलं तर आपण हे समजून जाते की त्यांच्या अंगात खूप शक्ती आहे, परंतु त्या शक्तीला आपण योग्य चॅनलाइज करत नाही, योग्य मार्गावरती आणत नाही, म्हणून ती वेगवेगळे कृत्य करत असतात. आणि पालकांना काय वाटतं की ही मुलं फार म्हणजे त्रासदायक आहेत, पण त्याला जर कुठं आपण कामामध्ये गुंतवलं त्यांच्या आवडीच्या, तर मात्र ते सरळ पद्धतीने वागायला लागतात. तसं हनुमानजीचं हे कर्तव्य होतं. पुढचा श्लोक काय म्हणतात, महाभारत काय सांगतात बघा, महावीर विक्रम बजरंगी कुमते निवार सुमते केसंगी कंचन बरन बराज सुवेजा कानन कुंडल कुंचित केसा. महावीर विक्रम बजरंगी, महावीर आहे. हनुमंताचं एक नाव आहे बजरंगी. आपण बजरंगी म्हणतो, पण खरं वास्तविक नाव काय त्यांचं व्रजरंगी नाव आहे. व्रज म्हणजे त्यांचं शरीर जे होतं ते वज्रासारखं कठीण होतं, परंतु भाषेमध्ये थोडासा अपभ्रंश झाल्यामुळे त्याचं नाव काय झालं बजरंगी, पण खरं वास्तविक नाव व्रजरंगी असं त्यांचं नाव आहे. कुमती निवार सुमत के संगी, कुमती निवार सुमत के संगी कंचन बरण बराज सुवेजा कानन कुंडल कुंचित केशा. कुमती निवार सुमती के संगी म्हणजे काय, तुम्ही नेहमी चांगल्या लोकांच्या संपर्कात राहता. संगतीमध्ये हनुमानजी राहिलेले नाही. आणि कुठे राहिले होते ते, सुग्रीवकडे राहिले होते. आपल्याला माहिती आहे सुग्रीवांकडे ते राहत होते. त्यांची कथा पण एक वेगळी आहे. सुग्रीवाकडे ते का राहत होते, कसे राहिले होते, वाली आणि सुग्रीव कोण आपल्याला माहिती आहे. सुग्रीव आणि वाली कोण आहे, तर वाली हा इंद्राचा पुत्र असतो आणि सुग्रीव हा सूर्यपुत्र असतो. त्याच्या कथा थोड्याशा आहेत वेगवेगळ्या. ज्यावेळेस हनुमानजी लहान असतात त्यांचं शिक्षण पूर्ण होतं आणि मग त्याला आणखी उच्च शिक्षण घेण्यासाठी जायचं असतं, तर हे कुठं पाठवलं जातं हनुमंताला, सूर्याकडे. हनुमंत विनंती करता सूर्यदेवाला की सूर्यदेवा की तुम्ही मला आता पुढचं शिक्षण तुम्ही द्या. आणि सूर्य म्हणतो मी तर साधा फिरत असतो, तू माझ्याकडून कुठं शिक्षण घेणार. हनुमंत हट्ट करतात नाही मला तुमच्याकडनं शिक्षण पाहिजे.
तुमचा रथ जसा जसा फिरेल तसं तसं मी तुमच्या बरोबर फिरणार आणि तुमच्याकडून शिक्षण घेणार. मग अशा पद्धतीनं सूर्य हनुमंताला शिक्षण देतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हनुमंत म्हणतात की आता मी तुमचे काय सेवा करू. पूर्वीच्या काळी ती पद्धत असायची. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा द्यायची वेळ येते. सूर्य म्हणतात की तू मला गुरुदक्षिणा अशी दे की तू सूर्याच्या संपर्कात राहा, त्याच्याकडे लक्ष दे, त्याचं संरक्षण तू कर. हा सूर्य कोण आहे? तर सूर्यपुत्र आहे ना. आपल्याकडे कशी पद्धत आहे शिक्षण पद्धतीत? आधी फी द्यायची आणि मग शिकायची. पूर्वीच्या काळी काय पद्धत होती? आधी शिकायचं आणि मग गुरुदक्षिणा द्यायची. गुरुदक्षिणा सुद्धा कशी असायची? ती पूर्ण हृदयात ना असायची ना. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता म्हणून ती फी दिली जायची. आता तसं केलं तर विद्यार्थी पण तिकडच, शिक्षण पण तिकडच. एवढं कलियुग आहे. आधी फी आणि मग शिक्षण. आणखी एक कथा अशी येते त्याची की एकदा गौतम ऋषी आणि अहल्या एका तुंगभद्रा नदीकडे चाललेले असतात स्नानासाठी. तर ह्या गौतम ऋषीच्या खांद्यावरती वाली सूर्य असतात. त्यांची मुलगी अंजना आणि अहल्या माता हे त्याच्या पाठोपाठ चाललेले असतात. तर अंजना काय म्हणते वडिलांना, बाबा तुमच्या खांद्यावर जी 2 मुलं आहेत ती तुमची नाही तर तुम्ही त्याला खांद्यावर घेतले आणि मी तुमची मुलगी आहे, पण तुम्ही मात्र मला वळवटामध्ये चालवत नेत असता. गौतम ऋषींना आश्चर्य वाटते, हे अशी कामाला आली. आणि रागाच्या भरात ते त्या दोन्ही खांद्यावरच्या मुलांना नदीमध्ये फेकतात आणि म्हणतात ही जर माझी मुलं असतील तरी परत मला प्राप्त होतील आणि जर माझी नसतील तरी वानर होऊन पलीकडे निघून जाते. आणि आश्चर्य म्हणजे ही दोन्ही मुलं वानर होऊन पलीकडे जातात. सुग्रीव आणि वाली. गौतम ऋषींना राग येतो. अहिल्याला विचारतात हे काय? मग अहिल्या त्याचं उत्तर देते की इंद्र आणि सूर्य तुमचं रूप घेऊन एकदा माझ्याकडे आले होते आणि त्यांच्यापासून मला ही 2 मुलं प्राप्त झालेली. यात माझी काही सुद्धा चूक नाही. परंतु गौतम ऋषींना राग येतो आणि त्या अहिल्याला शिळा बनायचा शाप देतात. ठीक आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. याची आणखी एक कथा सांगितली जाते की उग्रतप नावाचे एक ऋषी होते आणि त्यांची पत्नी होती नारायणी. उग्रतप हे वयाने अत्यंत वयस्क होते आणि एकदम शरीराने असे वीक होते, अशक्त होते. पण त्यांची पत्नी जी होती ती पतिव्रता पत्नी होती. ज्या वेळेस कुठे तिला जायचं असेल त्या वेळेस ती आपल्याला पतीला बरोबर घेऊन जायची. तर ती कशी जायची पतीला बरोबर घेऊन? एक मोठी टोपली तिच्या डोक्यावरती असायची. त्या टोपलीमध्ये आपल्या पतीला ठेवायची. हात पाय डोळे पांगडे त्यांच्या पतीची आणि तशा अवस्थेत मात्र ती घेऊन जायची, पतीची सेवा करायची. तर एकदा असे जर रस्त्याला जात असताना तिकडून एक ऋषी मुनी येत असतात आणि न कळत त्या टोपलीतला त्याच्या पतीचा पाय त्या ऋषीला लागतो आणि त्याला राग येतो. ती विनंती करते की हे चुकून झालं, माझ्या पतीला की पाय सुद्धा वर उचलता येत नाही, हे चुकून झालेलं आहे, मला क्षमा करा वगैरे. परंतु ते ऋषी काय ऐकत नाही. ते काय शाप देतात त्याला की उद्याचा सूर्यप्रताप बघू शकणार नाहीस. नारायणी सुद्धा पतिव्रता स्त्री होती. ती तिथूनच सूर्याला म्हणते, सूर्या तू उद्या उगूच नकोस. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सूर्यनारायण फिरायच्या वेळ असते. त्यांचा रथ चालवणारा अरुण तिथे येतो आणि जाव्या चला म्हणतो. सूर्यदेव म्हणतात नाही, आज सुट्टी आहे आपल्याला. का म्हणतो? सुट्टी कसली आहे आज? ती म्हणजे नारायण नावाची पतिव्रता स्त्री होती. तिने मला शाप सांगितलेला आहे, 1 दिवस तुम्ही यायचं नाही. मग आज काय करायचं? सूर्यदेव म्हणतो मी सुट्टीवर आहे, तू पण सुट्टीवर आहेस.
काय म्हणून म्हणला मी, सुट्टीचं मला काय काम आहे, एक तर सुट्टी कधी मला घ्यायची सवय नाही, आणि आता सुट्टी मला पडली तर मी काय करायचं. मग ठीक आहे, मग तू कुठं जाणार, मला तर गेलं पाहिजे म्हणतो आता कुठेतरी. मग हा अरुण विचार करताना कुठे येतो, इंद्रलोकात येतो. तर त्याला माहित असतं की इंद्रलोकामध्ये सर्व भौतिक सुख फार अमाप असतात. त्याला ती इच्छा होती की भौतिक सुख घ्यायची, आणि त्याप्रमाणे तो इंद्रलोकामध्ये येतो. दरवाजामध्ये पहारेकरी असतात, त्याला अडवलं जातं, अडवलं तुला असं जाता येणार नाही इंद्र सभेमध्ये. मग काय केलं पाहिजे, तर पहारेकरी सांगतात तू जर एका अप्सरेचं रूप घेतलंस तर मात्र आम्ही तुला परवानगी देऊ शकतो, तू जाऊ शकतोस तिथे. मग हा अरुणी त्या स्त्रीचा अप्सरेचं रूप घेतो आणि इंद्र सभेमध्ये येतो, आणि तिथं वातावरणाचा अनुभव घेतो. ज्या वेळेस इंद्र सभा संपते त्यावेळेस इंद्राचं लक्ष ह्या अरुणीकडे जातं, आणि त्याच्या लक्षात येते की नवीन कोणतरी अप्सरा या ठिकाणी आलेली, आणि तिच्याकडे तो आकर्षिला जातो. इंद्र म्हणतो तू माझी राणी म्हणून तू आता इथंच राहा. अरुणीमध्ये नाही, मी तिथे तुम्ही समजताय तसं नाही. इंद्र काय ऐकत नाही, काही दिवस त्याला तिथं ठेवायचा भाग पाडतो, आणि त्या इंद्रापासून वाली नावाचा पुत्र जन्माला येतो. आता हा अरुणी मूळ रूपात येत नाही, तो तर अरुणी रूपात कुणाकडे येतो, सूर्याकडे येतो. आता सूर्य सुद्धा मोहित होतो त्याचे रूप बघून, आणि त्याच्यापासून त्याला पुत्र प्राप्त होती, ती कोणाची, सुग्रीवाची. अशा वेगवेगळ्या कथा प्रत्येक कल्पामध्ये सांगितल्या जातात. कारण हा कल्पभेद आपण असं कसा म्हणतो की किंवा हे ज्ञान आपल्यापर्यंत कसं आलं, तर जे काही थोर ऋषीमुनी होऊन गेले तर ते ध्यानस्थ बसायचे, आणि ध्यानस्थ अवस्थेमध्ये ते कुठल्या कल्पामध्ये कुठलं रामायण महाभारत बघताय ते कळायचं नाही, त्याप्रमाणे ते लिहायचे. बऱ्याच वेळा आपल्याला हा विरोधाभास जाणवतो सगळ्या गोष्टीमध्ये. परंतु सगळीकडे एक आहे की वाली आणि सुग्रीव होते, वाली बरेचशाली होता, सुग्रीव थोडासा कमजोर होता, ही सत्य परिस्थिती आहे. त्यांना त्याची कथा आपल्याला सर्वांना माहित आहे. पुढच्या श्लोकामध्ये तुलसीदासजी म्हणतात की हात ब्रज और ध्वजा विराजे, कांदे मुंज जेनियो साजे, शंकर समन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. हात ब्रज और ध्वजा विराजे, तुमच्या हातामध्ये काय आहे, ब्रज गदा आहे, ध्वजा आहे तुमच्या हातामध्ये, एका हातामध्ये गदा आहे, एका हातामध्ये ध्वजा आहे. कांदे मुंज जेनियो साजे, तुमच्या खांद्यावरती जानवा आहे की जे तुम्हाला सुशोभित करतं. शंकर स्वयं केसरी नंदन, प्रत्यक्ष शंकराचे तुम्ही अवतार आहात, केसरी नंदन आहात. तेज प्रताप महाजगवंदन, आणि तुमच्या तेज हे तिन्ही लोकांमध्ये पसरलेले आहे. आपण नेहमी हनुमानजीचं चित्र बघतो तर त्यांच्या हातामध्ये एक ओरस किंवा गदा असते, त्यांच्या दुसऱ्या हातामध्ये ध्वज असतो, जानवं घातलेलं असतं, आणि आपण समजतो की ते शंकराचे अवतार आहे. ते अत्यंत तेजस्वी आहे, तिन्ही लोकांमध्ये त्यांचं तेज पसरलेलं आहे. एकदा रामजी आणि लक्ष्मण सीतेला शोधत असताना ते काबंद नावाचा एक राक्षस त्यांची गाठभेट होते. ही कथा बऱ्याच जण आपल्याला माहित असेल रामायणामध्ये. ज्या वेळेस राम आणि लक्ष्मण सीतेला शोधायला निघालेले असतात त्यावेळेस त्याला माहित असतं की नेमकी सीता कुठं आहे. ते वनावनातून भटकत असतात की मार्ग मिळत नाही त्यांना, कुठे पोचायचं, काय करायचं. तर त्यावेळेस त्यांना अडवा येतो, काबंद नावाचा एक राक्षस अडवा येतो, त्याच्याबरोबर युद्ध होतं, आणि तो मरताना काबंद राक्षस काय सांगतो त्यांना की तुम्ही सुग्रीवाकडे जावा, सुग्रीव तुम्हाला ह्यामध्ये मदत करेल. आणि मग आता राम लक्ष्मण सुग्रीवाच्या शोधात निघतात. ज्या वेळेस राम लक्ष्मण सुग्रीवाच्या शोधात निघतात, आता सुग्रीवाचं एक ठिकाण असतं किष्किंधा नगरी, त्या ठिकाणी तो राहत असतो. किष्किंधा नगरीमध्ये का राहतो त्याची पण एक कथा आहे. वाली वाल्या सुग्रीवाचं वैर असतं, आणि वाली तर बलशाली आहे,
आणि हा किष्किंधा नगरीमध्ये का राहत असतो तर किष्किंधा नगरीच्या शेजारी एक पंपा नावाचं सरोवर असतं आणि तिथं मतंग ऋषींचा आश्रम असतो. या मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये आपल्याला माहिती आहे शबरीची गोष्ट. शबरी त्या ठिकाणी राहत असते, तिने तिची सेवा केलेली आहे. मग एकदा काय होतं, वाली जो आहे ना त्या वालीचं आणि एका राक्षसाचं युद्ध होतं आणि त्या राक्षसाला उचलतो, फेकतो आणि तो कुठं येतो तर त्या मतंग ऋषीच्या आश्रमामध्ये येऊन पडतो. त्यावेळेस मतंग ऋषींना त्याचा फार राग येतो आणि तिथं तो श्राप देतो की जो कोणी माझ्या आश्रमाच्या क्षेत्रामध्ये येईल तो भस्म होऊन जाईल. आणि वालीलाही आता आकाशवाणी कळते, त्यामुळे वाली त्या आश्रमा शेजारी कधी फिरकत नाही आणि ह्या संधीचा फायदा घेऊन सुग्रीव त्या पंपा सरोवराच्या शेजारी राहायला लागतो. तिथं तो स्वतःला सुरक्षित समजत असतो. ज्या वेळेस राम लक्ष्मणांची ही जोडी शोधत येत असते आणि हे सुग्रीवच्या लक्षात येतं की दोन कोणीतरी तपस्वी पुरुष आहेत ते येत आहे तिकडे. त्यांना असं वाटतं ह्या जंगलामध्ये कोण यायला लागले का हा वालीलाच कोणातरी असं पाठवलेलं आहे मला मारण्यासाठी म्हणून. तर संशय येतो आणि ही जबाबदारी हनुमंतावरती सोपवली जाते. सांगतात हनुमंता तू जा आणि दोघं नेमके कोण आहे ते जरा माहिती काढून घे. हनुमंत जातात. आता हनुमंत वानर आहे तर तशा रूपामध्ये ते जात नाही, एका ब्राह्मणाचं रूप घेतात. हाती ते वेद वगैरे ते असतात, उपकरण असतं, तिलक लावलेला आहे, अशा वेशामध्ये ते रामचंद्रांच्याकडे आणि लक्ष्मणांच्याकडे जातात आणि विचारतात तुम्ही कोण, काय, कुठले, कशासाठी आलाय, कोण पाहिजे तुम्हाला. सांगतात की आम्ही सुग्रीवच्या शोधात आहोत आणि सुग्रीवांची आम्हाला भेट घ्यायची आहे, तर तू कृपया आम्हाला मदत कर. कुठं आहे सुग्रीव? पण हनुमानजी काय लवकर ऐकत नाही, ते वेगवेगळे प्रश्न त्याला विचारत राहतात आणि लक्ष्मणाला राग येतो. लक्ष्मण म्हणतात हे बघ तुला सांगायचं तर सांग, नाहीतर आम्ही आपलं पुढे चालत जातो. पण हनुमंताच्या मनात संशय, सुग्रीवाला का शोध देते? महाराज तर तुला आहे ना याचा, तो काय सोडत नाही. मग हनुमंत म्हणतात तुम्ही नेमकं कोण आहे, तुमचा परिचय मला द्या. लक्ष्मण म्हणतो ठीक आहे, हे दशरथ पुत्र प्रभू श्री रामचंद्र आहेत आणि त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मण आहे. आणि जसं रामाचं नाव ऐकतात तसं मात्र त्या हनुमंताच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा व्हायला लागते आणि त्याची माफी मागतात. आणि मगासपासून जो त्रास मी तुम्हाला दिला त्याच्याबद्दल मला क्षमा करा, कारण मगाशी मी ब्राह्मणाच्या रूपामध्ये आपल्याला बोलत होतो, संस्कृत मध्ये आपलं बोलत होतो, मी किती पंडित आहे तुम्हाला दाखवून द्यायचा मी प्रयत्न करत होतो, पण माझ्या आता लक्षात आलं की तो माझा अहंकार होता आणि त्या अहंकाराच्या भरामध्ये मी आपल्याला बोलत होतो. परंतु इथे एक गोष्ट आपण लक्षात घ्या की हनुमंताच्या डोळ्यामध्ये अश्रू का आले? श्रीरामचंद्रांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये आकर्षण कुठून आलं होतं? कारण अंजनी पुत्र ते डायरेक्ट कुठं आले ते सुग्रीवांच्याकडे. हनुमंताचा आणि श्रीरामाचा कुठं संबंध आलेला नव्हता, पण संबंध आला होता. ज्या वेळेस तिची आई बरोबर होती आणि तिला डोहाळे लागले होते. डोहाळे कशाचे लागले होते? वडापाव फेमस. तिला डोहाळे वेगळे लागले. ते कशाचे डोहाळे होते? राम नामाचे डोहाळे लागलेले होते. आपल्याला माहित आहे शंकरांनी स्वतः तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला होता आणि शंकर कोणाचं नाम जप करतात? प्रभू श्री रामचंद्रांचं. म्हणजे गर्भात असल्यापासूनच त्याच्या मुखामध्ये राम नाम होतं आणि म्हणून प्रत्यक्ष श्रीरामजींना बघितल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. किती महत्वाची गोष्ट आहे. कुठं हा संबंध होता बघा, हे भगवंताचे लीला आहेत. आणि मग हनुमानजी आपलं खरं स्वरूप निज स्वरूपामध्ये येतात आणि दोघांना खांद्यावरती बसवतात आणि कुठे घेऊन येतात? सुग्रीवकडे घेऊन येतात. सुग्रीवकडे आल्यानंतर त्यांना बसवतात तिथं
हनुमानजी अत्यंत मधुर बोलायचे. मगाशी ते अहंकारानं बोलत होते, परंतु प्रभूंना कधी राग आला नाही. त्या अहंकारामध्ये सुद्धा एक गोडवा होता. अत्यंत मधुर मितभाषी होते हनुमंत. आपल्याला माहित आहे प्रभू श्रीरामांना गोड बोलणारे व्यक्ती फार आवडतात. म्हणून तर त्यांनी सीतेशी विवाह केला ना. जानकी बंद केला. जानकी किती कशी होती? अत्यंत मधुर बोलणारी होती. आणि म्हणून तर प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रेमामध्ये पडले होते. आपल्याला जर प्रभू श्रीरामचंद्रांच आवड ठेवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपल्याला सुद्धा मधुर बोलता आलं पाहिजे, जर आपण प्रभूंना प्रिय होऊ शकू. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की विद्यावान गणिती चातुर राम काज करिबे को अतुर प्रभु चरित्र सुनेबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. विद्यावान गुणी अति चातुर. हनुमंत कसे आहेत? विद्यावान आहेत आणि अति चतुर आहेत. अति चतुर कसे आहेत बघा. ज्या वेळेस रामजी आणि लक्ष्मणजींना खांद्यावर बसवून सुग्रीवाकडे घेऊन येतात, सुग्रीवाच्या गुहेमध्ये सुग्रीव तिथं दगडावरती बसलेले असतात, त्यावेळेस काय करतो सुग्रीव त्याच्यासमोर एक दगड मांडतो आणि त्या दगडावरती प्रभूला बसायची विनंती करतो आणि प्रभू रामचंद्र तिथं बसतात. परंतु त्यांच्याकडे एक चूक अशी होती की लक्ष्मणाला ते आसन देत नाहीत. लक्ष्मण तसेच उभे असतात. आणि ही गोष्ट लक्षात कुणाच्या येते? हनुमंताच्या लक्षात येते. दोन गोष्टी आहेत. एक, लक्ष्मणाला आसन बसायला द्यायला पाहिजे होतं आणि दुसरं, प्रभूंच्या आसनात समान आसनावरती सुग्रीवानं बसणं योग्य नव्हतं. मग हनुमंत ताबडतोब दगड उचलून आणतात आणि तिथं लक्ष्मणजीसाठी आसन बनवतात आणि त्याच्यावरती बसायला देतात. आपण ज्यावेळेस भक्त म्हणून असतो ना, त्यावेळेस किती केअरफुल आपण राहायला पाहिजे हे लक्षात घ्या. आपण भक्त म्हणून असताना दुसऱ्या भक्तांचा सन्मान आपण कसा केला पाहिजे, तिथं आपण सेन्सिटिव्ह किती असलं पाहिजे हे ध्यानात घ्या. हनुमानजी किती सेन्सिटिव्ह, त्याच्यात ताबडतोब लक्षात आलं ही गोष्ट चुकीची आहे. रामानुजाचार्य ज्यावेळेस एकदा त्याच्या 2 शिष्यांना भेटायला जाणार असतात, तर त्याबद्दल वर्दी देतात की त्या 2 शिष्यांकडे मी येणार आहे म्हणून. एका शिष्याला पाठवतात, तुम्हाला शिष्य श्रीमंत असतो. एका दूताला पाठवून देतात की तुम्हाला श्रीमंत असतो शिष्य, आणि त्यांना माहिती देतो की रामानुजाचार्य तुमच्याकडे भेटायला येणार आहेत उद्या. तो श्रीमंत शिष्य असतो, त्याला फार आनंद होतो. इतका आनंद होतो की त्या शिष्याला तो त्या दूताला काही विचारतच नाही. धडक बाहेर पडतो की आता रामानुजाचार्य येणार आहे, तुम्हाला अशी व्यवस्था केली पाहिजे, तशी व्यवस्था केली पाहिजे, त्याला बोलवायला पाहिजे, त्याला बोलवायला पाहिजे, असं आसन मांडायला पाहिजे आणि असं भोजन केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो रंगून जातो आणि हा दूत तिथनं तसाच बाहेर पडतो. हा दुसऱ्याकडे येतो आणि त्याला निरोप देतो की रामानुजाचार्य तुम्हाला भेटायला येणार आहे. हा शिष्य जरा गरीब असतो, तो ऐकतो आणि त्याला बसायला आसन देतो. तुम्ही बसा, येतो, पाणी प्या, प्रसाद घ्या, म्हणजे सगळी व्यवस्था तो करतो. आणि मग सांगतो नेमकं काय सांगितलं रामानुजाचार्यांनी, काय झालं, ते येणार आहेत म्हणजे भेटायला, येऊ देत म्हणजे अवश्य, मी त्यांची उत्सुकतेला वाट बघतो असं सांगून त्याचं योग्य ते आधारातिथ्य करतात. आणि मग तो तिथून जातो आणि रामानुजाचार्यांकडे सांगतो. रामानुजाचार्य म्हणतात की काय झालं, दोघांकडे तू गेला होतास, निरोप दिला. हो म्हणले. पहिला शिष्य फार आनंदित झाला. त्यांनी सांगितले की तुम्ही आता येणार आहे तर मला सगळी व्यवस्था केली पाहिजे, आणि पण दिशेने माझ्यापासून निघाले आणि सगळी व्यवस्था करायला निघून गेले. आणि तुमची फार अत्यंत म्हणजे अंतःकरण तुमची वाट बघत आहे. ठीक आहे म्हणतो, तुझं काय झालं सांग, माझं जाऊ दे, तुझ्या बाबतीत तुझा सत्कार मान सन्मान काय केलं. काय नाही म्हटले, ते त्याच्या नादात निघून गेले. मी वाट बघितली आणि माघारी आलो. पण मग दुसऱ्याकडे गेलास त्यावेळेस काय झालं, पण त्याने सांगितलं की त्याने मला बसायला आसन दिलं, पाणी दिलं, पहिल्यांदा थोडीशी विश्रांती दिली, मला प्रसाद विचारला. मग मी त्याला
निरोप दिला. त्यांना पण फार आनंद झाला. मग रामानुजाचार्य काय म्हणतात की नाही, आपण दुसऱ्या भक्तांकडे जायचं. का जायचं? पहिला भक्त तर श्रीमंत होता, त्याला पंचपक्वानाचं जेवण मिळालं असतं, प्रसाद मिळाला असता, दुसऱ्याकडे काही मिळालं असतं का? काही मिळालं नसतं, त्याला साधं जेवण मिळणार होतं. पण तिकडे गेले नाही, कारण भक्तांचा अनादर केला गेला त्या ठिकाणी. प्रभुपाद नेहमी आपल्याला ही शिकवण देतात की आपण दास आहे. म्हणजे दासांचा सुद्धा आपण सन्मान केला पाहिजे. आपण ज्यावेळेस कथा ऐकतो त्यावेळेस नुसत्याच कथा ऐकून त्या कधी सोडून द्यायच्या नाही. ह्या कथेतून आपल्याला काय घेता येईल ते आपण बघायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या भक्त म्हणून असताना आपल्याला फार गरजेचे असतात की कुठं क्षुल्लक गोष्टीवरनं आपल्या चुका होऊ शकतात. तर भक्तीमध्ये आपण भक्तांची सहसेवा केली पाहिजे. दुसरं, भक्तांशी आपण गोड बोललं पाहिजे. म्हणून तर कलियुग आलं. ज्यावेळेस आपण गोड बोललं नाही म्हणून तर कलियुग अवतरलं. ती कथा आपल्याला माहित आहे शेवटी ऋषीची. कडक शब्दात त्याने शाप दिला, रागाच्या मनात शाप दिला, म्हणून कलियुगाला सुरुवात झाली. तसं आपण आपल्या जर क्रोधावरती नाही नियंत्रण ठेवलं भक्ताच्या संदर्भात किंवा इतरांच्या संदर्भात, तर ते फार चुकीची गोष्ट होते. त्यामुळे भक्तीत असताना आपण नेहमी अत्यंत विनयशीलतेनं नम्रतेनं राहायला पाहिजे. एकनाथ महाराजांची एक गोष्ट आहे. आपले महाराष्ट्रात ते संत एकनाथ मुले, त्याची कथा सांगितली ती किती विनम्र असतील होते. एकदा ते झाडाखाली भोजन करण्यासाठी बसले होते. आता त्यांचं भोजन कसं, एका फडक्यामध्ये भाकरी आणि त्याच्यावरती भाजी, त्यावेळेचं जेवण. मग तितक्यात एक कुत्रं येतं, त्याची भाकरी पळवतं. ती भाकरी पळवल्यानंतर एकनाथ महाराज काय करतात, ती भाजी घेऊन त्याच्या मागे लागतात. बाकीच्या लोकांना काय कळत नाही की हा एकनाथ महाराज का चालला असं पळत. आणि भाकरी जर गेली ना तुझी दुसरी घे ना, मग देतो ना तुला दुसरी भाकरी. लोकांना आश्चर्य वाटायला लागतं. लोक त्याला थांबवतात. असं का करायला लागला महाराज तुम्ही, भाकरीच पळवून गेला, जाऊन देते, कुत्रच आहे, तुम्ही दुसरी भाकरी घ्या. अहो नाही म्हणतात, ती दुसरी कोरडी भाकरी खाय, त्याला भाजी नको का? भाजी ना कसा भाकरी खाणार तो? किती विनयशीलता, किती नम्रता आहे, सेन्सिटिव्हिटी किती आहे बघा याच्यामध्ये. पशुपती सुद्धा त्यांचा किती आदर भाव आहे आपल्याला लक्षात येतं. हनुमंतांनी सुद्धा अशी सेन्सिटिव्हिटी दाखवलेली होती. त्यांची सेन्सिटिव्हिटी कुठे दाखवली बघा त्यांनी. हनुमंत सुद्धा भक्तांवरती नेहमी प्रेम करतात. म्हटले की राम लखन सीता म्हणून बसे. त्यांचं प्रेम कसं होतं, तर त्यांच्या प्रत्यक्ष हृदयामध्येच राम आणि सीता होते. राम लखन सीता म्हणून बसे. राम, लक्ष्मण आणि सीता ही तिन्ही दैवत त्यांच्या हृदयामध्ये असत. ज्या वेळेस हनुमानजी सीतेला शोधण्यासाठी निघाले होते, वेगवेगळ्या ठिकाणी असे ग्रुप बनवून वानरांना पाठवून देण्यात आलं होतं. त्या हनुमानजी बरोबर ती पण एक ग्रुप निघालेला होता. एका समुद्राच्या ठिकाणी ते बसतात, चर्चा करतात की सीतेला नेमकं शोधायचं, कुठं शोधायचं, किती आपण शोधायचं. तर त्यावेळेस तिला स्वयंप्रभा नावाची अप्सरा येते आणि त्याला भोजन देते आणि सांगते, हे ठिकाण ज्या ठिकाणी तुम्ही जे बसला ते ठिकाण सामान्य नाही, तर या ठिकाणी जटायूचा वध झालेला आहे. मग ती कथा सगळी त्यांना सांगते. आता हे सगळे वानर भक्त ऐकतात, जटायूला प्राण दिलाय सीतेसाठी. आता आपण जर प्रभू श्रीराम प्रभूंना जर सीतेबद्दलची माहिती नाही दिली तर काय होईल. रामचंद्र म्हणजे ते अंतर्धान पावतील, लक्ष्मण अंतर्धान पावतील, ते अर्थाने की अयोध्यावासी मरणपत करतील, आपण मरणपत करू.
एवढं सगळं व्हायचं असेल थांबवायला पाहिजे. आपण सीतेचा शोध घ्यायलाच पाहिजे. आपण नाराज होऊन चालणार नाही बाबतीमध्ये. तेवढ्या इथं एक गिधाड आहे, मोठं गिधाड असतं. ते म्हणतो तुम्ही आता जटायूबद्दल चर्चा करत होता, तुम्ही ऐकलं? हो म्हणतो तू कोण? मग तो जटायू, मग तो जे गिधाड असतं ते सांगतं की माझं नाव संपदा आणि जटायू माझा भाऊ होता. आणि तुम्ही ऐकलेली कथा बरोबर आहे. जटायूला रावणाला अडवलं होतं, त्याच्याबरोबर युद्ध केलं होतं, परंतु तो युद्धामध्ये कमी पडला आणि त्यामुळे सीतेला रावण पुढे घेऊन गेला. आणि मी त्याचा मोठा भाऊ आहे संपदा. मला पंख नाहीये. तर पंख नाही त्याची पण ते कहाणी सांगतात की एकदा जटायूने मी आमची आकाशामध्ये उंच उडण्याची स्पर्धा लागली होती. आणि ज्या वेळेस आम्ही उंच असं गेलो त्यावेळेस सूर्याची उष्णता एवढी वाढली होती की मला वाटलं की जटायूचे पंख जोडून जातील. आणि म्हणून मी जटायूला थोडस माझ्या बाजूला घेतलं आणि त्यावेळेस माझी दोन्ही पंख जळाले आणि मी खाली उठ पडलो. जटायू सुद्धा खाली आला. परंतु त्या सूर्यानं मला एक वरदान पण असं दिलं होतं की ज्या वेळेस तू स्थितीची योग्य माहिती ज्या वेळेस वानरांना देशील त्यावेळेस तुला तुझे पंख येतील. तोपर्यंत तुला आणखी एक वरदान देतो की तुझी नजर आणि तुझे कान अत्यंत तीक्ष्ण असे होते. तुला खूप लांबचं दिसायला लागते आणि खूप लांबचं तुला ऐकायला पण येईल. त्यामुळे वानर ज्यावेळेस गप्पा मारत असतात त्यावेळेस ते तिथं ऐकायला जातं संपदा. आणि म्हणून तो तिथे येतो. आणि मग तो संपदा सांगतो की सीता कुठं आहे? लंकेमध्ये निश्चितपणे आहे. मला दिसते सीता तिथं आहे. तर तुम्ही आता लंकेकडे जावा. आणि लंका इथून फार दूर आहे. मला हे वानर सगळी चर्चा चालू करतात की आता जायचं कसं आपण तिथं. तर जांबुवंत तिथं असतात. जांबुवंत मग हनुमंताला त्यांच्या जे विसरलेले असतात जे वरदान त्यांना मिळालेलं असतं हनुमंत विसरलेले असतात त्यावेळेस त्यांना लक्षात आणून देतात जांबुवंतची सत्ययुगातले. आणि मग हनुमंताच्या लक्षात त्यांच्या सर्व जी वैशिष्ट्य आहेत ते लक्षात येतात. सर्व सिद्धी त्यांना पुन्हा प्राप्त होतात. अंगद म्हणतो मी जाईन तिथं साता समुद्रा पार लंकेमध्ये पण मला परत येता येणार नाही. जांबुवंत म्हणतात की मी तर आता वयोवृद्ध आहे, मी जाऊ शकणार नाही. इतर महाराजांची तो गोष्ट सोडा. हे काम कोणावर सोपवलं जातं? हनुमंतावर सोपवलं जातं. हनुमंत साधा तयार आहे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा विकट रूप धरी रंक जरावा भीम रूप धरी असुर संवारे रामचंद्रजी के काज सवारे. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा. अत्यंत सूक्ष्म रूप तुम्ही धारण करता आणि अत्यंत विकट रूप सुद्धा धारण करता आणि भीम रूप सुद्धा तुम्ही धारण करता. आणि तुम्ही काय रामचंद्र के काज सवारे. प्रभू श्री रामचंद्रांचं काम करण्यासाठी तुम्ही अत्यंत आतुर असता. आता सीतामातेची माहिती मिळाली. आता हनुमंत जे आतुर झाले की कधी आम्ही सीतामातेला घेऊन ये. आणि सर्वजण मग हनुमंतावरती ते काम सोपवतात. हनुमंत रामजींकडे येतात आणि सांगतात की मी हे काम पूर्ण करतो, आपला आशीर्वाद मला द्या. पण मी जाईन तिकडं पण सीतामातेला तुमची ओळखून काय देऊ की मी प्रभू रामचंद्रांचा दूत आहे आणि तुम्ही मला पाठवले हे मी त्याला सीतामातेला कसं समजून सांगू. तुमची काहीतरी खूण मला द्या. तर खूण सांगा सीतामातेची. मग हे श्रीराम त्याला अंगठी देतात आणि ही अंगठी सीतामातेला तू दे म्हणजे सीतामाता ओळखेल की तू माझ्याकडून आलेला आहेस. मग हनुमानजी म्हणतात की ते ठीक आहे पण मी सीतामातेला कसं ओळखू. इथं एवढ्या अनेक स्त्रिया असणार आहे त्यात मी सीतामातेला कसं ओळखू. मग रामजी वर्णन करायला लागतात की सीता अशी सुंदर आहे, गोरी आहे, असे लांबसडक केस आहे. हनुमानजी म्हणतात थांबा मी ब्रह्मचारी आहे. त्या एखाद्या स्त्रीचं रूप लावले बघून मला काय अर्थ आहे. तुम्ही मला गुण सांगा, सीता मातेचा गुण मला सांगा.
हनुमानजींचं ब्रह्मचारी कुठल्या स्त्रीकडे असं निरीक्षण करत बसणार आहे ती लांब केस आहे का, गोरी आहे का, उंच आहे का? मग श्रीराम तिला सांगतात की जी स्त्री सतत रामनाम घेत असेल तर ती म्हणजे सीता आहे, तू ओळख. आणि मग हनुमंत ती अंगठी घेऊन उड्डाण करतात आणि लंकेला येतात. हनुमंताने अंगठी कुठे ठेवलेली असते? हातामध्ये नाही, ती कुठे असते? त्यांच्या मुखामध्ये असते. प्राणप्रिय आहे ती. आपल्याला जशी एखादी व्यक्ती प्राणप्रिय वाटते आणि ती प्राणप्रिय वाटली त्या व्यक्तीची प्रत्येक वस्तू आपल्याला प्रिय वाटते ना. त्याच्या संदर्भातली कुठलीही गोष्ट, त्याची वस्त्र असू दे, त्याचं काम असू दे, एखादी वस्तू असू दे, तशी जी प्रिय वाटते तशी हनुमंताला प्रभू श्रीरामचंद्राने दिलेली अंगठी प्रिय होती. ते कुठेही पडू नये म्हणून त्यांनी आपल्या त्या मुखामध्ये ठेवली. आणि मग हनुमानजी कुठे येतात? लंकेमध्ये येतात. आता लंकेमध्ये आल्यानंतर सीतामातेला तर शोधायचं आहे. पण आता आपले 8:45 वाजले, आपला 1 तास संपला. हे हनुमानजीच्या शेपटीसारखी अशी जी लांबत राहणार आहे कथा, त्यापर्यंत थांबूया. ज्यावेळेस पुढचा सत्संग होईल त्यावेळेस म्हणला तर आपण पुढं हे हनुमान चालीसा कंटिन्यू करू. तर कुणाला काही शंका याच्यामध्ये काय?